नागोठणे ग्रामपंचायतीची आज 20 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आलेली महत्त्वाची ग्रामसभा कोरम अभावी अखेर तहकूब करण्यात आली आहे। सुमारे 15,000 लोकवस्ती असलेल्या नागोठणे शहरात ग्रामसभेला मात्र अवघे 80 ते 82 ग्रामस्थच उपस्थित राहिल्यानं ही वेळ ओढावली। 15,000 लोकसंख्येच्या या शहरात साधे 100 नागरिकही ग्रामसभेला उपस्थित राहू शकत नाहीत, यावर उपस्थितांमधून तीव्र खंत व्यक्त करण्यात आली। ग्रामसभा तहकूब झाल्यामुळे गावातील विविध नागरी समस्या, प्रलंबित विकास कामे आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर कोणतीही चर्चा होऊ शकली नाही। त्यामुळे बैठकीला वेळेवर उपस्थित राहिलेल्या नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी आपला तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे। प्रत्येक वेळी नागोठण्याची ग्रामसभा केवळ कोरम अभावी तहकूब होत असल्यानं शहरातील स्थानिक समस्यांबाबत खुद्द जनतेलाच किती गांभीर्य आहे असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे। दरम्यान आज कोरम अभावी तहकूब करण्यात आलेली ही ग्रामसभा आता येत्या सोमवारी म्हणजेच 24 ऑगस्ट रोजी पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे। त्यामुळे आगामी सोमवारी होणाऱ्या या ग्रामसभेला तरी नागोठणेकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपल्या हक्काच्या व्यासपीठावर समस्या मांडणार का, याकडे संपूर्ण नागोठणेकरांचे लक्ष लागले आहे। 10 ते 15,000 लोकवस्तीचा नागोठणा आणि नागोठणा ग्रामपंचायत ग्रामसभेसाठी 101 लोक जमा होऊ शकत नाही, अशी एक लाजिरवाणी गोष्ट आहे ही। आमचे पण काही विकास कामं आहेत। आज कोळीवाड्याची दयनीय अवस्था आहे। त्या कोळीवाड्यामध्ये मच्छी मार्केट नाही, मटन मार्केट नाही, चिकन मार्केट नाही, आम्ही झोपू शकत नाही अशी अवस्था। एवढी मच्छर आहे, रोगराई पसरलेली आहे, गटारं 2-2 वर्षे तुंबलेली आहेत आणि नागोठण्याच्या चारी साईडला घाणीचं साम्राज्य आहे। राशी पडलेले आहेत घाणीच्या, कोणाचा दुर्लक्ष आहे। आमच्यासारखे सुट्टी काढून ग्रामसभेला येतात का, तर आमचे काही विषय असतात महत्त्वाचे। आमचे प्रत्येक आलीतले, माझेच नाही तर अख्ख्या नागोठण्याचे ज्याच्या त्याच्या आलीतले विषय असतात, कोणी दुर्लक्ष आहेत। आणि 101 लोक पाहिजे ग्रामसभेला। 15,000चा गाव आहे आणि त्याच्यात 101 लोक जमवू शकत नाही, एकदम लाजिरवाणी गोष्ट आहे, दुर्दैव आहे। का रहिवासी असून मी ग्रामसभेला इथं आलेलो आहे आणि इथं आल्यानंतर असं कळलं की यांनी आमची खूपच निराशा केलेली आहे। यांच्या सह्यांवर यांचं हे होतं की 100च्या पुढे, आणि ॲक्च्युली 100च्या पुढे सह्या होणार होते, जे हजर होते त्यांची सुद्धा यांनी स्वाक्षरी घेतली नाही। मी रजिस्टर मागायला गेलो तर यांनी आम्हाला सांगितलं की सभा तहकूब करण्यात आली म्हणून रजिस्टर सुद्धा यांनी पळवून नेलं अगोदर। आम्ही म्हटलं अरे आम्ही सह्या करायला, आम्ही त्यांना सह्या करताना बोलावलं की आमच्या सह्या घ्या तुम्ही, त्यांनी आमच्या बोलण्याला काही लक्ष दिलं नाही आणि रजिस्टर पळवून नेला। मी इम्रान मुल्ला, राहणार नागोठणे, इथला ग्रामस्थ आहे। गेल्या मागील ग्रामसभेला 25/6/2026 रोजी एक ग्रामसभा झाली होती, ती कोरम पूर्ण नसताना सुद्धा सभा पूर्ण झाली होती। आजच्या ग्रामसभेला लोकांना आमंत्रित करण्यात आलं आणि ग्रामसभेला रजिस्टरवर सह्या घेऊन 81 लोक झाले। 100चा कोरम असतो, कोरम पूर्ण न झाल्याचं कारण देऊन सभा रद्द करून तहकूब करण्यात आली असं सांगण्यात येतो। आम्ही ग्रामस्थ लोक, आमचे काय प्रश्न आहेत ते कधी मांडायचे, कोणाकडे मांडायचे? जर उडवाउडवीचे उत्तरांनी चालढकल होत असेल तर आम्ही आमचे प्रश्न कोणाकडे मांडायचे? आम्हाला मग जन आक्रोश करायला लागेल, रस्त्यावर यायला लागेल। फार महत्त्वाचे आमचे जीवाल्याचे प्रश्न आहेत। काही ठिकाणी लाईट नाही, रस्ते व्यवस्थित नाही आहेत, गटारं व्यवस्थित नाही आहेत, अनेक प्रश्न आहेत आणि अजून कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत। मीरानगरमध्ये लाईट नाही आहे, नागोठण्यात लाईट नाही, कोळीवाड्यात प्रश्न आहे, सगळीकडे प्रश्न आहे आणि हे आमचे प्रश्न मांडायचे कधी? तुमचा कोरम पूर्ण होत नसेल ती तुमची शोकांतिका आहे, आमचा दोष नाही। आम्ही ग्रामस्थ आहोत, हा आमचा अधिकार आहे। ग्रामसभा हा ग्रामस्थांचा अधिकार असतो आणि तो घ्यायलाच पाहिजे ती सभा। हा आमचा, आम्ही त्याचा आज निषेध करतो इथे जमून, आणि हे जर पुन्हा एकदा सभा जर झाली नाही दिलेल्या तारखेला आणि कोरम पूर्ण न झालं तर आम्ही जन आक्रोश करू। नमस्कार, आज आपण नागोठणे ग्रामपंचायतीमध्ये आलेलो आहोत आणि नागोठणे ग्रामपंचायतीमध्ये अशी परिस्थिती आहे की अनेक ग्रामसभा ज्या आहेत त्या तहकूब करण्यात येत आहेत आणि त्या संदर्भात लोकांचे फार महत्त्वाचे विषय आहेत। आपण त्या संदर्भात इथे सरपंच मॅडम आहेत, त्या सरपंच 2 मिनटं सरपंच मॅडम आपण प्रश्न करणार आहोत की ग्रामसभा सातत्याने का तहकूब होते। मॅडम काय उत्तर देतात आपण बघूया। तहकूब आता काय तहकूब करण्याचं कारण म्हणजे कोरम पुरा नाही, आणि मागच्या वेळची झाली ना ती तहकूब झालेली आपण केली होती ना, तहकूब केलेली 30 ग्रामसभा झाली होती, परत त्याच्यावर गेली तर तहकूब। आता कोरम पुरा नसल्यामुळे हे जनभावनेचा काय आदर करता की
आहे ना. तुम्ही सरपंच नागोठण्याचे हो, आहात हो, आणि नक्की, जनभावना नक्की. जी आहे आता जवळजवळ आम्ही 81 ग्रामसभा पंचायत- कशासाठी घेतो? कशासाठी घेतो? झालीच नाही ना जनतेची- ग्रामसभा कशी होत नाही नाही झाली? मॅडम. मागच्या वेळेस होत झाली ना. नाही ना होत मॅडम. कशी विशेष नाही? बरखास्त करता तुम्ही अहो, बऱ्याचशा बरखास्त. मी आम्ही आता कोण करणार आहे? बऱ्याचशा लोकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. असं नाही, ऐका तुम्ही, ग्रामसभा कशी तहकूब होते? जर कोरम पुरा नाही झाला तर ग्रामसभा तहकूब होते. मान्य आहे ते मान्य आहे का मान्य नाही? पण तुम्ही एक सरपंच म्हणून काही घेऊ शकता का नाही स्टँड की बाबा मागच्या वेळेस घेतला ना 80 तसंच आणि आम्ही. 82 आता 82 लोक आलेत म्हणजे तुमच्या ह्याच्याप्रमाणे रजिस्टर प्रमाणे पण ते सगळे अधिकारी विद्यारी काय आणि आमच्या अजून सह्या धरून बाकीचे सह्या नाही घेतल्या म्हणून नाही बाकीच्या सगळ्यांच्या सह्या घेतल्या. मॅडम, आमच्या सगळ्यांच्या सह्या धरून 82 सह्या. नागोठण्यामध्ये अशी परिस्थिती आहे की बरोबर आहे. नागोठण्यामध्ये आता ग्रामपंचायत ही मग गाव ऐका, सुद्धा ग्रामसभा राहिलेलं नाही कशासाठी आणि लावतो? शहर सुद्धा राहिलेलं नाही अशी परिस्थिती आहे आहे, बरोबर आहे. गाव सुद्धा राहिलेलं नाही आणि शहर सुद्धा राहिलेलं नाही अशी परिस्थिती नागोठण्याची आहे ऐका, तर ग्रामसभा आपलं कर्तव्य कशासाठी आहे. घेतो आपण? सांगा बघू द्या तुम्ही. कुठे घेताय बरखास्त केली ना तुम्ही अहो, थोडं घेतली ना. जनभावनेचा आदर करायचा थोडा 15 मिनिटं अजून थांबायचं होतं अर्धा तास थांबलो. नाही अजून अर्धा तास आता तुम्ही अर्धा तास कशासाठी आता आम्ही थांबला? 2 दिवस 3-4 दिवस सतत आम्ही रिक्षा फिरवतोय. लोकांना का कळत नाही का? सांगा बघा. प्रत्येकाचे प्रॉब्लेम आहेत का ना? ते आम्ही- सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही आम्ही ग्रामसभा घेतो लोकांची ना. प्रतिक्रिया घेतली लोक कंटाळलेत कशाला? या ग्रामपंचायतीला का? कारभाराला हो का? तुमचं मत काय आहे त्या संदर्भात कशाला तुम्हाला कंटाळा काय वाटतंय पाहिजे? तुम्हाला काय वाटतं लोक यायला पाहिजे कशा यायलाच पद्धतीने पाहिजेत. कशा पद्धतीने लोक येतील असं तुम्हाला वाटतंय आता आम्ही अनाउन्समेंट करतो का नाही? रिक्षा फिरवतो. तरी आणखीन काय उपाययोजना केली पाहिजे कारण की आता नागोठण्यामध्ये तुम्ही अशी आता परिस्थिती तुम्ही परत गेलेत का नाही? ऐका, तुम्ही ग्रामसभा सोडून गेलेत का नाही सगळे? परत तुम्ही सांगा सगळ्यांना का तुम्ही ग्रामसभेला चला. नाही लोक आक्रोश करत तुमचे होते प्रॉब्लेम लोक आक्रोश करत होते आता आपण ग्रामसभेमध्ये बघितलं लोक आक्रोश करत होते थांबा थोडा वेळ जरा 15 मिनिटं थांबा आम्ही आलेलो आहोत आम्ही 1 तास बसलेलो आहोत अर्धा पाऊण तास झाला. होते अर्धा ना पाऊण मॅडम. तास. लोकांच्या भावना थोड्या ओळखा ऐका, आणि काय माहितीये, मला अलिबागला जायचं आहे. थोडंसं काम आहे आपल्या ह्याच्यासाठीच आहे ते. वैयक्तिक कामासाठी जाणं- नाही किशोर शेटनं विचार आवडला. आपल्या हवेच्या कामासाठी चालले अलिबागला. त्यामुळं आम्ही 1 तास काढला. नाही, हवे- 2ला जायचं होतं मला. हवेचं काम ठीक आहे मॅडम पण आता आपल्या समोर सर्व स्थानातले लोक जे आहेत मग सर्व आहेत, पण कमी वॉर्डचे आहेत ना लोक दादा, कमी आहेत वॉर्डचे ना. लोक आलेले आहेत. पण त्यांच्या थोड्या जनभावना तुम्ही विचारल्या असं तर काय मागच्या वेळेस चर्चा करून केली होती नाही आम्ही. ना लोक म्हणतायत लोकांनी आता मी लोकांच्या अहो, लोक प्रतिक्रिया काही घेतल्या. बोलणार हो. असं असं कसं कसं बोलणार? लोकांनी तुम्हाला विश्वासाने सरपंच केलं केली, मॅडम. विचारा त्यांना तुम्ही. विचारा. चर्चा होती, चर्चा केली. ग्रामसभा तहकूब करून आम्ही चर्चा केली. हा, मग आता आम्ही सोमवारी, तुम्ही सोमवारी सगळेजण या ना. कोरम पुरा झाल्यावर आम्ही करणार ग्रामसभा. जनोदय करिता नितीन गायकवाड, नागोठणे. जनोदय